मित्रांनो, गेल्या 24 तासात तुमच्या मोबाईलवर अनेक बातम्या येऊन धडकल्या असतील. जसे की लॉकडाऊन लागणार, पेट्रोल डिझेल वापरू नका, सोनं खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम करा. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हैदराबादमधील ते एक भाषण. पण या भाषणाकडे आपण केवळ सल्ले म्हणून पाहायचं की येणाऱ्या एका मोठ्या वादळाची ही पूर्वसूचना आहे? काय भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे की हे एक आर्थिक लॉकडाऊन आहे? आजची गोष्ट आपण सविस्तर पाहणार आहोत. विचलित न होता शेवटपर्यंत ऐका, कारण हा फक्त प्रश्न देशाचा नाहीये, तुमच्या खिशाचा आणि घराचा सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला हे रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. पंतप्रधानांनी वर्क फ्रॉम होम शब्द वापरला आणि मध्यमवर्गीयांच्या पोटात गोळा आला. 2020 ची ती दृश्य डोळ्यासमोर उभी राहिली. रस्ते ओस पडलेले, विमान जमिनीवर उभी असलेली आणि घराच्या 4 भिंतीत अडकलेला माणूस. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. यावेळी संकट विषाणूचं नाहीये, तर डॉलरचं आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहेत की सोनं खरेदी बंद करायची म्हणजे लग्नाचं काय? वर्क फ्रॉम होम म्हणजे पुन्हा ऑफिस बंद होणार का? परदेश प्रवास टाळायचा म्हणजे काय पर्यटन क्षेत्र बुडणार? शेअर मार्केटमध्ये जी 10% घसरण झाली ती याच भीतीपोटी होती. गुंतवणूकदारांना वाटलं की जर मागणीच घटली तर कंपन्या चालणार कशा? पण ही भीती अर्धीच आहे. पूर्ण सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला परकीय चलन या गणिताकडे जावं लागेल. भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नाही, ती एक भावना आहे. पण पंतप्रधानांनी जे सांगितलं ते धक्कादायक होतं. 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. का? कारण भारत जगातील सर्वात मोठा सोने आयातदार देश आहे. आपण जे सोनं खरेदी करतो त्यासाठी देशाला डॉलर मोजावे लागतात. जेव्हा आपण अब्जावधी डॉलरचं सोनं आयात करतो तेव्हा आपल्या देशाचा चालू खात्यातील तूट वाढते. सोन्याचा वापर कोणत्याही उत्पादनासाठी होत नाही, ते कपाटात पडून राहतं. सरकारची चिंता ही आहे, जर आपल्याला तेल खरेदीसाठी डॉलर कमी पडले तर देश श्रीलंकेसारख्या संकटात सापडू शकतो. म्हणूनच सोन्याच्या मागणीवर नियंत्रण आणणं हा सरकारचा पहिला आणि सर्वात कठीण प्रयत्न आहे. आता दुसरं म्हणजे इंधन. आपण रोज 55 लाख बॅरल तेल वापरतो. आता यातलं 80% तेल बाहेरून येतं. कच्च्या तेलाचे भाव वाढले की रुपया कमकुवत होतो आणि रुपया पडला की आयातीचा खर्च वाढतो. विमान वाहतूक क्षेत्राचे उदाहरण घ्या. इंडिगो सारख्या कंपन्यांचे शेअर्स का पडले? कारण त्यांना विमानाचं भाडं, मेंटेनन्स आणि विमा हप्ते डॉलरमध्ये भरावे लागतात. आता मोदींनी जेव्हा अनावश्यक प्रवास टाळा असं म्हटलं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की विमानाचं इंधन वाचवा, जेणेकरून परकीय चलन वाचेल. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेवर दिलेला भर हा याच इंधन बचतीचा एक भाग आहे. केवळ लक्झरी वस्तूच नाही तर आपल्या अन्नावरही याचा परिणाम होतो. पंतप्रधानांनी खतांचा वापर निम्म्याने कमी करण्यास सांगितले. ऐकायला ही शेतीशी संबंधित वाटतं, पण हे पूर्णपणे इकॉनॉमिक्स आहे. खत बनवण्यासाठी लागणारा गॅस आणि कच्चा माल आपण आयात करतो. त्यावर सरकार हजारो कोटींची सबसिडी म्हणजेच अनुदान देते. जर आपण खतांचा वापर कमी केला नाही तर सरकारची तिजोरी रिकामी होईल. नैसर्गिक शेती हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा राहिलेला नाही,
तर तो आता आर्थिक संरक्षणाचा मुद्दा बनला. लघु उद्योगासाठी या क्षेत्रासाठी सुद्धा हा काळ कठीण आहे, कारण कच्चा माल महाग होतोय, पण इथूनच मेक इन इंडियाची खरी गरज अधोरेखित होती. आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. हे लॉकडाऊन आहे का? तर नाही. हे आरोग्यासाठी लादलेलं बंधन नाही, तर अर्थव्यवस्थेसाठी स्वीकारलेली शिस्त आहे. वर्क फ्रॉम होमचं आव्हान हे ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि पेट्रोल डिझेलचा वापर वाचवण्यासाठी. परदेश प्रवासापेक्षा स्वदेशी पर्यटनाला महत्व देणं हे आपल्याच देशातील पैसा देशात ठेवण्यासाठी आहे. जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपण हॉटेल्स, व्हिसा आणि शॉपिंगवर डॉलर खर्च करतो. तोच पैसा जर आपण कोकणात, काश्मीरमध्ये किंवा केरळमध्ये खर्च केला तर तो भारतीय अर्थव्यवस्थेतच फिरत राहतो. हे स्वदेशीचं नवं रूप आहे. शेवटी भीती काढून टाका. भारत आज आर्थिकदृष्ट्या इतका कमकुवत नाही की कोलमडून पडेल, पण सावध होणं गरजेचं आहे. पंतप्रधानांच्या आव्हानाचा अर्थ सर्व काही बंद करा असा नाही, तर गरजेनुसार वापरा असा आहे. दिलासा देणारे काही मुद्दे आहेत, जसे की जर आपण आयातीवर नियंत्रण आणलं तर रुपयाची घसरण थांबेल, ज्यामुळे महागाई कमी होईल. वर्क फ्रॉम होममुळे पुन्हा एकदा डिजिटल क्षेत्राला चालना मिळेल. नैसर्गिक शेती आणि मेक इन इंडियामुळे आपण जागतिक संकटांपासून सुरक्षित राहू शकतो. लक्षात ठेवा, जेव्हा कुटुंब प्रमुखाला घराच्या खर्चाची चिंता वाटते तेव्हा तो काही अनावश्यक खर्च कापायला सांगतो. पण हे काही काळासाठी कडू वाटेल, पण देशाच्या दीर्घकालीन हितासाठी हे आर्थिक औषध गरजेचं आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.